महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत गैरव्यवहार, सिनर्जी हॉस्पिटल निलंबित तर भारती हॉस्पिटलला 8 लाखांचा दंड। राज्य शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेत गैरव्यवहाराबद्दल मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलच्या योजनेतून निलंबन व भारती वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयास 8 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे। महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत खाजगी रुग्णालयामध्ये गरीब व गरजू रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा दिली जाते। जिल्ह्यात सुमारे 101 खाजगी रुग्णालयात ही योजना लागू आहे। योजनेत उपचार मंजूर झालेल्या रुग्णांच्या उपचार खर्चाची रक्कम राज्य शासनाकडून संबंधित रुग्णालयास दिली जाते। या योजनेअंतर्गत उपचार घेण्यास रुग्णाच्या तक्रारीबाबत जिल्ह्यातील काही खाजगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली। तपासणीत काही रुग्णांकडून जादा रक्कम घेण्यात आल्याचे निष्पन्न झाल्याने संबंधितांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची छायाचित्रे एकसारखी आढळून येणे, काही रुग्णांकडून अतिरिक्त शुल्क घेणे व 2 रुग्णांना योजनेचा लाभ नाकारणे अशा त्रुटी आढळल्याने या रुग्णालयाची महात्मा फुले जन आरोग्य योजना निलंबित करण्यात आल्याची माहिती योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सुभाष नांगरे यांनी दिली। भारती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही रुग्णांकडून जादा पैसे घेतल्याचे निष्पन्न झाल्याने रुग्णालयाकडून 8 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। नंदादीप नेत्र रुग्णालयावरही रुग्णांकडून जादा रक्कम घेतल्याबद्दल 60,000 रुपये दंड ठोठावण्यात आला आहे। सध्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत 1356 आजारांवर उपचार करण्यात येत असून लवकरच या योजनेत सुमारे 2400 आजारांचा समावेश करण्यात येणार आहे। या योजनेअंतर्गत दरमहा सुमारे 4 कोटी रुपयांचे अनुदान शासनाकडून जिल्ह्यातील खाजगी रुग्णालयांना दिले जात असल्याचेही डॉ. सुभाष नांगरे यांनी सांगितले।